स्ट्रायकिंग एंडला जर आपण पाहाल तर दिनेश असतील, नक्कीच कशा पद्धतीने फलंदाजी करतील. आणि मुख्य पंचांच्या भूमिकेत अर्थात सतीश पाटील सर आणि त्यांच्याबरोबर मला वाटतं जयेश आहेत, जयेश गोरिवले. पुन्हा एकदा एक धमाकेदार स्पर्धेकडे अर्थात श्री पुनाई देवी क्रिकेट संघ आयोजित गोडी अभंगाची प्रस्तुत एक भव्य दिवस स्पर्धामध्ये. आणि पहिला चेंडू स्वेर चेंडू, दिशाहीन चेंडू, अर्थात यष्टीरक्षकांनी चेंडू नक्कीच अडवलाय परंतु एक धाव नक्कीच मिळेल. नक्कीच या ठिकाणी बापोली संघाच्या अकाउंटमध्ये एका धावेची भर या ठिकाणी होते. आणि चालू सामना हा 2 षटकांचा राहील अशी सूचना आयोजकांच्या वतीने आपल्याला करण्यात येत आहे. नील आणि सुशीलचा तेवढा सुंदर खेळून काढलेला चेंडू मिड ऑनच्या दिशेला ऑन साइड मध्ये खेळून काढला. नक्कीच 2 धावा या ठिकाणी पूर्ण करतील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. चेंडू झालाय 1 आणि धावा झालेत 3. नक्कीच नील कशा पद्धतीने येणाऱ्या 11 चेंडू मध्ये आपल्या संघाचं प्रतिनिधित्व करतोय हे सुद्धा पाहावं लागेल. असं म्हणतात हो चेंडू हवेत, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक आहे, झेल होईल का? आणि नक्कीच झेल टिप आणि नवीन फलंदाज जर आपण खेळपट्टीवरती पाहू शकाल तर प्रसाद आहेत. बापोली या संघाचं प्रतिनिधित्व करत असताना प्रसाद, नक्कीच प्रसादला हळूवार हाताने स्लोअर 1 टाकलाय. नक्कीच मला वाटतं 22च्या स्वरूपात 1 धाव नक्कीच मिळेल. नक्कीच या स्पर्धेमध्ये आवर्जून पंचांच्या भूमिकेमध्ये सतीश पाटील सर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. नक्कीच नील तेवढाच चांगला गोलंदाज आपल्याला दिव्यागर गावातील एक नामवंत खेळाडूंच्या यादीतील हा गोलंदाज, ज्याच्या नावावरती अनेक मैदानावरती चांगले चांगले फलंदाज आणि त्यांचे यश बाद करण्यामध्ये नावलौकिक असलेला हाच तो फलंदाज. नक्कीच स्ट्रायकिंग एंडला उंच टोलावलाय. नक्कीच मिड ऑफच्या वरून क्षेत्ररक्षक आहे आणि नक्कीच या ठिकाणी 2 धावा या ठिकाणी दोन्ही फलंदाज पूर्ण करतील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. नक्कीच असं म्हणतात थेंबे थेंबे आणि तळे साचे. तुम्हाला आपल्या संघासाठी चांगली खेळी करावी लागेल. प्रत्येक धावाचं महत्त्व आहे. नक्कीच कोणताही सामना हा शेवटच्या चेंडूपर्यंत रंगणार यात टेळ मात्र शंका नाही. नक्कीच पुन्हा एकदा खेळून काढलाय. पंचांकडे वाईटची अपील केली जाते परंतु सतीश पाटील सरांचा या चेंडूला निर्धाव म्हणून घोषित केलेला आहे. आणि 6 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. पुन्हा एकदा खेळून काढलाय. फॉलो थ्रू मध्ये गोलंदाजाचं तेवढं सुरेख क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा 1 धाव या ठिकाणी मिळेल. नक्कीच या धावेला आपण चोरटी धाव सुद्धा या ठिकाणी म्हणू शकतो. आणि षटक क्रमांक 1 या ठिकाणी संपलेला आहे. धाव संख्या झालेली आहे 7 आणि गडी सुद्धा गमावलेला आहे 1. नक्कीच 7 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत आणि अंतिम 6 चेंडूमध्ये कशा पद्धतीने मोठे प्रहार, मोठे षटकार किंवा फलंदाज बाद होईल हे सुद्धा पाहावं लागेल. नक्कीच क्रिकेटचा खेळ आहे. असं म्हणतात शरद पवार यांचं राजकारण सरडा आणि क्रिकेटचा खेळ कधी बदलेल हे सुद्धा सांगता येत नाही. नक्कीच अनिश्चिततेचा खेळ म्हणजे क्रिकेट. नक्कीच भर उन्हाळ्याच्या महिन्यामध्ये सुद्धा या ठिकाणी प्रेक्षकांची गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आणि खेळाडू म्हणून आणि दुसरं षटक हाताळण्यासाठी ज्या खेळाडूच्या नावावरती नक्कीच हा चेंडू स्वेअर आहे, व्हाईट बॉल आहे, 1 धाव नक्कीच मिळेल. नक्कीच सर मी जसं पहिल्या सामन्यामध्ये म्हटलं होतं की या खेळाडूच्या नावावरती 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारण्याचा विक्रम आहे. आणि हाच फलंदाज गोलंदाज आपल्याला
बॉलिंग मार्कवरती राईट आर्म ओव्हर द विकेट. वेगवान गतीचा चेंडू पाहायला मिळाला. ओहो स्लोअर वन, म्हणजे चेंडूने टप्पा पडल्यानंतर थोडंसं स्लोअर वन या ठिकाणी पाहायला मिळाला. नक्कीच धीम्या गतीचा चेंडू होता. एक चेंडू आणि 8 धावा. मोठे प्रहार मोठे फटके मारावे लागतील दिनेश यांना. आणि आता मात्र यष्टीरक्षकांनी थोडीशी चूक केली. दर्शन आहे मिस्टर दर्श, एक दिव्यागर गावातील उजळता सितारा म्हणून ज्याला पाहिलं जातं. प्रसाद स्ट्रायकिंग एंडला नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. सो सुशीलची जागा सोडण्यासाठी आला होता. हो खेळून काढलाय गोलंदाजाच्या वरून. मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे मला वाटतं रोहन मस्कर या ठिकाणी शॉर्ट फिल्डरच्या स्वरूपात अर्थात वलवटी एक्सप्रेस म्हणून ज्याला ओळखलं जातं. 2 चेंडू या ठिकाणी झाले, 3 चेंडू. चुकीची दुरुस्ती या ठिकाणी 3 चेंडू आतापर्यंत झालेले आहेत. अंतिम पुन्हा एकदा चेंडू हवेत. पॉइंट एक्स्ट्रा कव्हर मध्ये नितेश पाटील आहेत. नक्कीच झेल टिपलाय. लागतील परंतु तेवढाच ताकदीचा संघ अर्थात श्री सुवर्ण गणेश दिव्यागर हा संघ ज्याला विविध स्पर्धेमध्ये आपण पाहतो. अर्थात गोडी अभंगाची, नक्कीच प्रत्येकाला गोडी अभंगाची असलीच पाहिजे परंतु सर्वांना गोडी सध्या क्रिकेटची आहे. आणि या क्रिकेटच्या मैदानावरती ओहो अतिशय आणि 17 धावा. नक्कीच या ठिकाणी पुन्हा एकदा या मैदानाचं आपण एक चांगलं नियोजन आणि चांगली खेळपट्टी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. नक्कीच एक भव्य दिव्य स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी श्री पुनाई देवी क्रिकेट संघ आणि गोडी अभंगाची यांच्या वतीने या ठिकाणी या स्पर्धेचं आयोजन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आणि प्रथम क्रमांक आहे रोख रक्कम 33,000 व भव्य दिव्य चषक. नक्कीच अतिशय सुंदर असा टॉस का बॉस सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. गोडी अभंगाची या यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपण या स्पर्धेचं थेट लाईव्ह प्रक्षेपण सुद्धा घर बसल्या या ठिकाणी पाहायला मिळत आहे. अर्थात टॉस का बॉस मध्ये RCB संघाचा विराट कोहली सुद्धा आपल्याला त्या बॅनर वरती पाहायला मिळतोय. नक्कीच या ठिकाणी श्री पुनाई देवी क्रिकेट संघ आणि गोडी अभंगाची यांच्या विद्यमाने एक भव्य दिव्य अर्थात दिवसीय अशा स्पर्धेचं आयोजन आपण या ठिकाणी लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहतोय. अर्थात त्याचं प्रथम पारितोषिक आहे रोख रक्कम 33,333 व एक भव्य दिव्य चषक. त्याचबरोबर द्वितीय पारितोषिक आहे रोख रक्कम 16,666 व भव्य दिव्य चषक. आणि तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी रोख रक्कम 5,000 व भव्य दिव्य चषक. त्याचबरोबर मॅन ऑफ दी सिरीज अर्थात मालिकावीरसाठी सायकल सुद्धा या ठिकाणी देण्यात येणार आहे. अतिशय चांगलं असं आयोजन. नक्कीच मला वाटतं प्रथमच एवढं भव्य दिव्य आयोजन आपल्याला आपल्या श्रीवर्धन तालुक्यामधील पुनीर या गावामध्ये
श्री पुनाई देवी या देवीच्या आशीर्वादाने आणि गोडी अभंगाची या यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. तर पण पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांना आपण मॅचच्या दिशेने नेतोय. नक्कीच काय घडेल काय बिघडेल नक्कीच पाहावं लागेल. पहिला चेंडू दर्शन, हो हो, आणि दर्शनने पहिला चेंडू अस्तित्व कायम करण्यामध्ये आणि थोडंसं यशस्वी ठरू शकतात. आणि गोलंदाज आहेत, हो हो, मिडॉपच्या वरून क्षेत्ररक्षक आहे आणि पहिली हात या ठिकाणी लाग. दुसऱ्या चेंडूवरती फलंदाज बाद झाला होता. मला वाटतं मागच्या सामन्याचा ऍक्शन रिप्ले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला, परंतु गोलंदाज आता मात्र दुसरा होता. आणि पहा फलंदाज आता कोण जातोय, तर फलंदाज जातोय नील रेळकर, सुमंत. नक्कीच गोलंदाजी मार्कवरची सुमंत आणि नील यांनी सुद्धा मागच्या सामन्यामध्ये फ्री हिटच्या चेंडूवरती ज्यांनी षटकार लगावला होता तोच नील रेळकर आपल्याला मैदानावरती अर्थात खेळपट्टीवरती दाखल होताना पाहायला मिळतोय. धावफलकावरती जर आपण पाहायला गेलो तर 2 चेंडू आणि 6 धावांनी अर्थात दर्शन सारखा एक आयकॉनिक खेळाडू माघारी परतण्यामध्ये यशस्वी झालाय. अर्थात सतीश पाटील सर या स्पर्धेमध्येच नव्हे तर विविध स्पर्धेमध्ये ज्या ज्या ठिकाणी लाईव्हच्या स्पर्धा असतील आपल्या श्रीवर्धन मसाळा तालुक्यामध्ये, आणि पुन्हा एकदा 9 चेंडू येतोय. अर्थात 9 चेंडू जरी असला तरी येणारा चेंडू असेल फ्री हिट. नक्कीच उघडा डोळे पहा नेट, कारण की येणारा चेंडू आहे फ्री हिट. नक्कीच याला म्हणतात दुष्काळात 13वा महिना. नक्कीच या चेंडूवरती न होता, परंतु यष्टीरक्षकाने चूक केली होती आणि चुकीला माफी नाही असं सुद्धा म्हणतात. ज्या ठिकाणी 1 धाव मिळायला हवी होती त्या ठिकाणी 2 धाव मिळाले. आणि ओम जाधव ऑन स्ट्रायकिंग एंडला, सुमंत आणि लेग अंपायरचा या ठिकाणी इशारा येतोय की हा चेंडू सुद्धा व्हाईट आहे, स्वर आहे, म्हणजे आणखीन 1 धाव मिळेल. नक्कीच सुमंत यांना चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी करणं अपेक्षित आहे, परंतु थोडीशी गचाळ खराब गोलंदाजी आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहे. आणि धावफलकावरतील धावा आपण नक्कीच पाहणार आहोत. हो हो, पुन्हा एकदा टोलवलाय, कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये, 1 बाउन्स. आहे नक्कीच आपल्या संघासाठी चांगली गोलंदाजी करणं अपेक्षित आहे. हो, किती धाव मिळतील, 1 धाव नक्कीच पूर्ण करतील. एका धावांवरती या ठिकाणी समाधान मानावं लागेल. नक्कीच एक चांगली बॅटिंग लाईनअप आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहे. अर्थात नितेश पाटील यांचं सुद्धा येणं बाकी असेल. मागच्या सामन्यामध्ये ते नव्हते, परंतु आता अगदी थोड्याच वेळामध्ये आपल्याला ते मैदानावरती पाहायला मिळतील, कारण का दिव्यागर गावामध्ये जर आपण पाहाल तर नितेश पाटील हे सुद्धा एक चांगले फलंदाज आहेत. हो हो, नीलनी टोलवलाय, येतोय मिडॉनच्या वरून, येतोय मोठा करण्यामध्ये यशस्वी झाले. ते म्हणजे श्री सुवर्ण गणेश दिव्यागर या संघातील फलंदाज. चला, दिव्यागर, जसवली आणि वालवटी या दोन्ही संघांच्या संघनायकांना, तिन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे की आपण समालोचन कक्षापाशी